पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण देवांचं पूजन करणं हे शुभ मानलं गेलेलं आहे. यासाठी सत्यनारायण पूजा विधी नावाचं पुस्तक येतं. त्यामध्ये तुम्हाला पूर्ण अध्याय, त्यानंतर मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची हे सगळं काही मिळून जाईल. तर आसन अंथरायचं आहे, चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे आणि 4 बाजूला आंब्याची डहाळी लावायची आहेत. यानंतर त्याच्यावरती आसनावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कुंकवानं आणि मंगल कलशाची स्थापना करायची आहे. पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फूल आणि एक सुपारी असं ठेवून त्याच्यावरती 8 बाजूंनी तुम्ही कुंकू लावू शकता किंवा स्वस्तिक देखील काढू शकता. त्यानंतर त्याच्यावरती विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे किंवा तामण ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गहू ठेवून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती यांची स्थापना करायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला छान असा अभिषेक करून बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर 5 अध्याय वाचून आरती करून आणि शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला सत्यनारायण देवांना दाखवायचा आहे. अशा पद्धतीने सत्यनारायणचं पूजन हे पौर्णिमेच्या दिवशी करावं. याचसोबत पौर्णिमे दिवशी आपल्या देवघराची स्वच्छता करणं, त्यासोबतच उंबऱ्याला लेपन करणं, रांगोळी काढणं किंवा जे आपण आपला अन्नपूर्णा मातेचा वास जिथे असतो, किचन ओटा ह्याची स्वच्छता करणं, त्यासोबतच जे आपण नैवेद्यासाठी बनवणारं किंवा जो आपण घरातलं जे पाणी भरून ठेवतो स्वयंपाक बनवण्यासाठी त्याची पूजा करणं, त्यासोबत गॅसची ओट्याची पूजा करणं, गॅसची पूजा करणं, मंगल कलशाची स्थापना आपल्या घरामध्ये करणं. पौर्णिमेच्या दिवशी जर तुमच्याकडे मंगल कलश तुम्ही देवघरामध्ये ठेवलेला नसेल तर डाव्या साईडला मंगल कलशाची स्थापना करायची. ज्या पद्धतीने मंगल कलश ठेवताना हळद, कुंकू, अक्षदा, त्यासोबत एक सुपारी, एक फूल आणि नाणं हे आपण ठेवतो पाण्यामध्ये, त्याच्यावरती आपण नारळ ठेवायचा आहे आणि हळद, कुंकू, अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची आहे. यासोबत संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी मातेचा पौर्णिमे दिवशी पूजा करणं आणि त्यांची उपासना करणं शुभ मानले. तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेला संध्याकाळी जसं आपण प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा करतो त्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आणि त्याचसोबत हळदी कुंकवाच्या पाण्याने देखील अभिषेक तुम्ही करू शकता, पंचामृताने करू शकता, दुधाने करू शकता. त्यासोबत कमळकट्टेच्या माळेवरती ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करणं, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणं किंवा जो काही कुलदेवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल यावरती कुंकुमार्चन करणं शुभ मानले. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं हे देखील पौर्णिमेच्या दिवशी शुभ मानलं गेलं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पारायण करावं, जेणेकरून कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो.